आता मला काल सल्ला दिला होता, बाबा चष्मा तपासून बघ. मान्य दादा, चष्मा महत्वाचा नसतो, नजर महत्वाची असते. आणि महाराष्ट्र तुम्हाला कोणत्या नजरेनं पाहतो याचं आत्मपरीक्षण करणं महत्वाचं असतं. तुम्ही सांगितलं जाकीटाचा रंग गुलाबी नाही, जांभळा आहे. तुमच्या मुलाखतीत ऐकलं होतं, जांभूळ खाल्ल्यानंतर आतल्या बीचा जो रंग असतो तसं ते जाकीट आहे. पण आमच्या आई आजींनी सांगितलंय, लहानपणी जांभूळ खायला गेलो, मला वाटलं होतं बी सकट खायचं असतं. जांभूळ खाऊन झाल्यानंतर आईने हाणला धपाटा, म्हणली बी थू कधी. जर जांभूळ खाल्ल्यानंतर बी खायची नसती, ती टाकून द्यायची असती, तर त्या बीचा जो रंग असतो तो तरी कशाला आपलासा म्हणायचा. हे सगळ्यात महत्वाचं. मी महाराष्ट्रभर फिरताना मला सगळ्यांनी सांगितलं, डॉक्टर, मतदानाची तारीख नोव्हेंबर 20, निकाल लागणार नोव्हेंबर 23 आणि घरी पाठवायचे शिंदे, अजितदादा, फडणवीस. हे मी नाही, अख्खा महाराष्ट्र म्हणतोय. म्हणजे इथं जो बॅनर लागलाय, लोकसभेला जर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची लाट असेल तर विधानसभेला सुनामी आली, सुनामी. अमोल कोल्हे तुमच्यासाठी कलाकार राहिला नाही, तो नकलाकार झालाय. माझ्यासाठी हे महत्वाचं नाही. अमोल कोल्हेला कलाकार म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही नकलाकार म्हणता, हे अमोल कोल्हेसाठी महत्वाचं नाही. अमोल कोल्हेसाठी हे महत्वाचं आहे की भले त्याला नकलाकार म्हणू देत, पण त्याला कोणी गद्दार म्हणत नाहीत, हे महत्वाचं आहे. आमचे काका सुद्धा जर एवढे मोठे असते आणि काकांनी आम्हाला वारंवार मंत्रिपदाची संधी दिली असती तर आमचं चित्र वेगळं असतं. पण अमोल कोल्हेनी पक्ष बदलला, अमोल कोल्हेनी पक्ष चोरला नाही, अमोल कोल्हेनी चिन्ह चोरलं नाही. आता तोच अमोल कोल्हे तुमच्यासाठी कलाकार राहिला नाही, तो नकलाकार झालाय. माझ्यासाठी हे महत्वाचं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.